नमस्कार. आज आपल्या बरोबर 19 वर्षाची पायल विश्वकर्मा आपल्या समोर आहे आणि तिच्याशी मलाही समजायचंय. तिला आज पहिल्यांदाच भेटतेय मी. पण एक मुलगी म्हणून जेव्हा बालिकागृहात राहणं होतं यांचं, त्याला बालिकागृह नाव देऊ किंवा वेगवेगळी नावं असू शकतात, अनाथाश्रम, अनाथालय. पण या सगळ्या ह्याच्यात राहत असताना मुलींचा म्हणून अनुभव काय, तर हाही एक वेगळा अनुभव आहे खरं. तर या संबंधात स्वनाथ फाउंडेशन म्हणून आज पायल आलेली आहे आपल्याकडे. तर 19 वर्षाचीच आहे पायल, त्यामुळे तिच्या परमिशनने आज तिला थोडं बोलकं करायचंय. आणि पायल, मला तू हे सांग, तू कशी संस्थेत आलीस, तुझं कसं होतं आधीचं सगळं, म्हणजे थोडं तुझा जीवन प्रवास सांग. नमस्कार, माझं नाव पायल बिट्टू विश्वकर्मा. मी लहानपणापासून हॉस्टेलमध्येच आहे. मला आई वडिलांचा चेहरा आठवत नाही, म्हणजे मी खूपच लहान आहे. आणि मला 2 मोठे भाऊ आहेत आणि मी सगळ्यात लहान. तर मी जेव्हा हॉस्टेलमध्ये आले तेव्हा सगळं नवीन नवीन होतं, सगळे नवीन मुली होत्या. त्यांच्याशी बोलायचं कसं काय मला काय सुद्धा माहित नव्हतं. मला सगळ्यांसगळं मिसळून राहिली सगळ्यांमध्ये. मग पहिली दुसरी गेलं माझं चांगलं सगळ्यांमध्ये. मग मामा यायची कधी, तर मामा पिऊन यायचा. मग ते पिऊन आलं की वेगळंच वाटायचं थोडंसं. मग काही सुट्ट्या पडल्या, मग सुट्ट्यांमध्ये मामाने मला घरी घेऊन गेलं तुळजापूरला. मग तुळजापूरमध्ये मग तिथंच ठेवलं स्वतःकडं. मग मामासोबत मामीसोबत विकायला जायची मी. लोखंडाचं घिसाडी म्हणलं की ते खुरपं ते असायचं, ते विकायला जायची मी. पण कधी कधी जेवायला नसेल तर पाणी पिऊन पोट भरायचं, तेवढंच असायचं. पाणीच पिऊन झोपून जायचं. म्हणजे ते भटके होते. मग आम्ही कुठं पण राहायचो, कुठं कुठल्या गावी जायचो तिथं राहायचो. तिथे छोटस काहीतरी बनवून, नाही तर कुठं छत असेल तर छतामध्ये राहायचो आम्ही तसं. मग एके दिवशी मला पण माहित नाही की माझी एक अजून मामी आहे म्हणून. ती नक्की सक्की मामी चुलत हे माहित नाही, पण तिने आम्हाला मुंबईमध्ये नेलं मला. तिचं नाव बबिता असं नाव आहे. मग तिनं तिच्या घरी घेऊन गेलं मला. तिच्या घरी घेऊन मला खूप म्हणजे कामाली बाईच म्हणून काम नाही असेल तेव्हा माझं. खूपच म्हणजे 4थीला असं, 4थी-5वीला असं खूपच लहान होती मी. तर ती मामी मला मारहाण करायची. तोंडात मच्छी, चटणी, मीठ असे मुंबईचं आणि मारायची. माझे 3दा डोकेही फोडले तिनं. खूप म्हणजे एकदम मारहाणच असायचं मला. काम नाही केलं की मारायचं. कधी कधी तर तिनं म्हणजे खूप बेकार व्यवहार केलाय, म्हणजे मी सांगू शकत नाही शब्दात. आणि भाऊ तर मला आठवत सुद्धा नव्हते. असं वाटायचं की मला भाऊ आहेत की नाही. कधी भावाचं प्रेम नाही ना आईचं प्रेम नाही, कधीच नाही. नेहमी त्रास ते असायचं नेहमी. मग दादा आला एकदा मला घ्यायला, आला भेटला. मग मी दादाला सगळं सांगितलं. दादा, इथं मला खूप मारहाण होतंय, माझा खूप त्रास होतोय. मग दादानी मग तिथून मला पळून यमगरवाडीत परत आणला. मग यमगरवाडीतच राहिली मी. आणि मला कधी कधी रात्री भीती वाटायची, तर मी अध्यक्ष मॅडम असायचे आमच्या, तर त्यांचा दरवाजा ठोकायची. मग त्यांनी मला आईसारखं जवळ घ्यायचं, तेवढं जायचं, प्रेम भेटायचं. मग सगळं कुटुंबासारखं तिथंच हॉस्टेलमध्ये. अच्छा, तिथे एकदम छान सगळं वातावरण होतं. तिथे कितवीत असताना गेली असेल तू? मी आधी 1लीत पण गेली. मग मामाने परत मला घरी आणलं. मग परत दादा तिथून मला पळून आणला, पळून घेऊन गेला आणि परत यमगरवाडीत आणला. अच्छा, मग नंतर गेलीच परत? नाही. बरं, म्हणजे काही वर्ष मधली राहत होतीस की थोडेच दिवस राहिलीस? खूप जास्त वर्ष राहिली. मामी खूप म्हणजे खूपच त्रास द्यायची. किती वर्ष वय काय असेल तेव्हा जेव्हा तू तिथून परत यमगरवाडीत आली? काही आठवतं तुला? मी 5वीला आली. अच्छा, म्हणजे लहान असताना गेलीस आणि 5वीला परत तू यमगरवाडीत आलीस. बरं, मग कसं होतं तिथे संस्थेत म्हणले की एकदम छान होतं. अच्छा, शाखेला जायचं, यायचं शाखेवरनं, खेळायचं. आणि मला जास्त खेळामध्ये जास्त आवड होतं. खेळामध्येच करत गेली. अभ्यासामध्ये थोडी लो होती मी. मग आमच्या ताई म्हणायच्या, दादा म्हणायचा, अभ्यास कर जरा. अभ्यास तेवढंच करायची, पण असं खेळात लक्ष होतं माझं. खेळात. आणि अभ्यासाला जेव्हा बसायचं तेव्हा चित्र काढत बसायची.
अच्छा. तर मॅडम एकदा पाठीमागे आले माझ्या आणि बघितलं बाहेर काय करायची, चित्र काढायला. मग मॅडमने ती चित्र काढायची वेळी सुद्धा जप्त केली माझी बरं. आणि अभ्यास करायला. मग त्या अभ्यासामध्ये संघामध्ये तिच्यामध्येच राहिली मी सगळ्यांमध्ये. आणि बाहेरचं वातावरण जास्त काय माहित नव्हतं. मग संस्थेने मग आम्हाला असं केले की असं हॉस्टेल म्हणजे एका घरामध्ये पाठवायचं कुटुंबामध्ये, म्हणजे थोडं कुटुंबाचा पण आनंद भेटेल. बरोबर. तर त्या कुटुंबामध्ये कधी पाठवायचं ते? कधी असं पाठवायचं? उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी त्या सुट्ट्यांमध्ये. अरे वा, किती दिवस राहायचं जाऊन? पूर्ण सुट्टी आपली. पूर्ण सुट्टी इतरांकडे जाऊन राहायचं फॅमिलीमध्ये? हा. अच्छा, कसं वाटायचं फॅमिलीत गेल्यावर? असं एक वेगळंच वाटायचं की आपलं एक कुटुंब असलं असं तर, म्हणजे आपल्याला पण आई असली बाबा असले की आपण कसं आई बाबांना आवाज देतो, त्यांच्यासमोर थोडे मस्ती करतो, तसं वाटायचं. पण ते आपले आई बाबा नसायचेच ना, ते तेवढंच हा काका हा काकू कशा आहात बऱ्या आहेत का, तेवढंच बोलून राहायचं. मग सुट्ट्यांमध्ये यायचो, मग मैत्रिणींनी सांगायचे की मी माझ्या घरी असं केले, मी माझ्या घरी तशी मजा केली, माझ्या आईने आता हे घेतलं ते घेतलं. आणि आम्ही पण केलो, आम्ही पण एका कुटुंबात गेलो, आम्ही मजा केलं, तेच असायचं. हॉस्टेलमध्ये असं असायचं की सगळ्यांची फॅमिली भेटायला यायची, तर आम्ही तिघं बसूनच असायचो. आणि कधी कधी पालक मेळावा पण असायचा, पण आम्ही एका झाडाखाली बसायचो तिघं की आपलं कोण नाही आलं. मी दादाला सारखं म्हणायचे, दादा आपलं कोण येणार नाही का रे भेटायला? दादा म्हणलं काय नसते, आपलं हेच आहे सगळे. मग तेच तेवढंच घरामध्ये राहायचो आम्ही, कुटुंबात राहायचो. असं आईची आठवण खूप यायची मला. पण हॉस्टेलनी सवय केली. अच्छा. पाणी घ्यायचं?